तुमचं नातं इमोशनली स्ट्रॉंग, सेफ, छान वाटणारं, स्वतःला बरं वाटणारं असं आहे का? काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं जर का हो अशी असतील तर तुमचं नातं हे खरोखर तुमच्यासाठी एक वरदान आहे. जर का त्याची उत्तरं हो असतील तर तुमचं नातं सेफ आहे आणि तुम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजलं पाहिजे. सगळ्यात पहिला प्रश्न, तुम्हाला तुमच्या पार्टनरशी बोलताना बिनधास्तपणे तुमच्या मनातलं बोलता येतं का? तुमचे फिलिंग्स, तुमचे थॉट्स तुम्ही बिनधास्तपणे त्याच्याशी बोलू शकता का, मांडू शकता का त्यांच्यासमोर, विदाउट फिअरिंग एनी काइंड ऑफ जजमेंट? की तुम्हाला भीती वाटते की मी असं बोललो किंवा बोलले तर समोरच्याला, माझ्या पार्टनरला काय वाटेल, त्याचा विचार कसा होईल? की तुम्ही बिना रोकठोक किंवा न घाबरता, विदाउट फिअर तुमच्या मनातल्या गोष्टी, तुम्हाला जे वाटतं, ॲक्च्युली वाटतं ते तुम्ही त्याच्याशी बोलू शकता? याचं उत्तर हो असेल तर यू डू हॅव अ सेफ इमोशनल रिलेशनशिप. दुसरा प्रश्न, तुमच्यामध्ये विचारभिन्नता आहे का, आणि आहे तर ती तुम्ही मान्य करता का? आर देअर एनी डिसअग्रीमेंट्स ऑन समथिंग ऑर सम इश्यूज अँड यू आर ओके विथ इट? कारण की प्रत्येक गोष्टीत आपलं एकमेकांशी मत जुळावं अशी अजिबात गरज नाही. मात्र जर का त्याच्यासाठी एक व्यक्ती किंवा एक पार्टनर जर का स्वतःच्या मनात जे आहेत तसं न वागता समोरच्या ज्या माणसाच्या मनात जे आहेत ते विचार करून तसा वागायला लागला तर थोडे दिवस तर तो ते प्रिटेंड करू शकेल, पण इन लाँग रन थोडा प्रॉब्लेम होईल की अरे मला ॲक्च्युली हे पटत नाही, बट ओके तुला वाटते म्हणून करूया, हे किती दिवस आपण करू शकतो. पण जर का हे आपल्याला सेफ वाटलं की वी कॅन हॅव डिसअग्रीमेंट्स, आपल्या दोघांच्यामध्ये कुठल्या तरी विषयाला धरून वेगळी मतं असू शकतात अँड वी शुड बी ओके विथ इट, आणि तुम्ही दोघं जर का त्या गोष्टींच्यासाठी ओके असाल देन इट्स अ ग्रीन फ्लॅग. तिसरा आणि खूप महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही जसे आहात तसे तुमच्या पार्टनरला तुम्ही पसंत पडता का, तुम्ही आवडता का? जर का काहीतरी असं झालं तर मग मला जास्त बरं वाटेल, किंवा जर का ह्याच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये हा गुण असता तर किती बरं झालं असतं, तर मला तो जास्त आवडला असता किंवा काय, अशा जर का गोष्टी रिलेशनशिपमध्ये यायला लागल्या तर या गोष्टी वाढत जातात. हळूहळू एक्सपेक्टेशन्स अननेसेसरीली वाढत जातात. प्रत्येक ह्युमन बिंग, प्रत्येक माणूस वेगळा आहे, आणि जेव्हा आपण हे वेगळेपणा मान्य करतो आणि जो माणूस जसा आहे त्याच्यासाठी त्याच्यावरती प्रेम करतो तेव्हा ते कायमचं टिकतं. आणि जर का असं तुमच्यामध्ये असेल तर यू आर ब्लेस्ड. चौथा प्रश्न, तुम्ही एकमेकांच्या बाउंड्रीज, एकमेकांच्या भावनांच्या बाउंड्रीज पाळता का, त्यांचा रिस्पेक्ट करता का? जर का मला एखाद्या वेळेला, एखाद्या दिवशी एखाद्या गोष्टीचं वाईट वाटतंय, जर का मला माझा पार्टनर म्हणला की त्यात काय वाईट वाटायचं, एवढं काय त्याच्यात, एवढं मूर्खपणा कशाला करायला पाहिजे, XYZ, देन इट्स लाईक एन्फ्रिंचमेंट ऑफ माय इमोशन्स. आणि मला असं वाटेल की अरे तुला नाही समजत आहे ना तर ठीक आहे, बट ॲटलिस्ट लेट मी बी. सो जर का तुमच्या पार्टनर आणि तुम्ही एकमेकांच्या बाउंड्रीज ओळखत असाल, एकमेकांच्या ज्या काही सीमा आहेत इमोशनली, एकमेकांच्या सीमांचा रिस्पेक्ट करत असाल, सांभाळू शकत असाल, तर इट्स अ व्हेरी गुड थिंग. आणि शेवटचा प्रश्न, तुम्ही किती सहजपणे एखाद्या गोष्टीला नाही म्हणू शकता? एखादं काम असेल, कुठं जायचं असेल, तुमच्या मनाला त्या दिवशी नाही वाटत आहे, किंवा तुम्हाला दुसरं काही गोष्ट महत्त्वाची आहे आणि त्यामुळे या एका पर्टिक्युलर गोष्टीसाठी तुमच्या पार्टनरबरोबर जायला नाही जमत आहे, किंवा अशा प्रकारच्या अनेक गोष्टी की बाबा आज नाही, शक्य नाही आहे कुठलीच गोष्ट, तर तेव्हा तुम्ही किती चांगल्या प्रकारे ते नाही असं कन्व्हे करू शकता आणि किती चांगल्या प्रकारे तुमच्या पार्टनरला ते समजतं. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे प्रत्येक नात्यामध्ये, नाहीचा अर्थ कळणं. जर का मला बरं वाटत नाही आहे, आणखीन कुठेतरी जायचं आहे, तर मी सांगणं की बाबा मला आज नाही बरं वाटत आहे आणि मी नाही येऊ शकत, आणि ते समोरच्या माणसाला कळणं तितकंच महत्त्वाचं आहे. सो या 4-5 गोष्टी जर का तुमच्या ओके असतील तर इट्स अ ग्रीन फ्लॅग फॉर यू. तुमचं इमोशनल कनेक्शन हे तुमच्या नात्याचा कणा असतो. जर का तुम्ही ते जपू शकलात तर तुमचं नातं खूप छान प्रकारे स्ट्रॉंगली आणखीन जसं तुम्हाला हवं तसं फ्लरिश होऊ शकतं. सो ज्यांना तुमच्या नात्याच्याबद्दल भरपूर प्रेम आहे, आणखीन ज्यांना अशी इच्छा आहे की माझं नातं छान असावं,
त्यांनी 100% तुमची इमोशनल स्ट्रेंथ वाढवायचा प्रयत्न करा. आणि हे जे काही 4-5 गोष्टी मी सांगितल्या, ऑफकोर्स दे आर वन ऑफ द फ्यू थिंग्स दॅट आय नो. तर त्याच्यावरती नक्की काम करा आणि मग देअर विल बी मॅजिक.